निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे वाल्मिक कराडसोबत भेटण्यासाठी आले होते. मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट. कराड म्हणजे हार्वेस्टर पैसे बुडवणारा असं मी म्हणालो त्यावेळी त्यांनी सांभाळून घ्या, लक्ष असू द्या असं सांगितल्याचा जरांगेंचा दावा. 4 दिवसात सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही म्हणून उद्या मोठा गौप्यस्फोट करणार. अंजली दमानी यांचं वक्तव्य. तसंच भगवानगडावरती पुरावे पाठवून मुंडेंच्या राजीनाम्याची विनंती करणार असल्याची दमानी यांची माहिती. कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करेल, धनंजय देशमुखांची तक्रार. मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी. संतोष देशमुख प्रकरणात जातीय राजकारणाची सुरुवात कोणी केली? बबनराव तायवाडेंचा धनंजय देशमुख यांना सवाल. दोषी नसताना धनंजय मुंडेंना लक्ष केलं जात असेल तर आम्ही मुंडेंसोबत तायवाडेंकडून भूमिका स्पष्ट. कोणत्याही साधू संताने एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, विजय वडेट्टीवारांची टीका. प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही, सुरेश धस समोर येऊन स्पष्ट बोलतात, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी. सुमारे 3 लाख कंत्राटदार काम बंद करतील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसलेंची माहिती. कंत्राटदारांच्या राज्यव्यापी संपामुळे अनेक कामं रखडण्याची शक्यता. गावांतर्गत रस्ते, पाणी पुरवठा विभागाची कामं लांबणीवर पडतात. राज्य सरकारच्या केलेल्या विकास कामांची जवळपास 89,000 कोटींची थकबाकी, कंत्राटदारांचा आरोप. या संदर्भात राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची उद्या बैठक. कंत्राटदारांकडून आमदारांनी 25% कमिशन घेतलंय, कितीतरी 1000 कोटी आमदारांना मिळाले, संजय राऊतांचा आरोप. पीडब्ल्यूडीच्या कंत्राटदारांनी दिलेला तिसरा इशारा आहे. कोणत्याच कंत्राटदाराला पैसे मिळत नाहीत. जलजीवन मिशनचा पैसा केंद्रात अडकलाय. नुसतीच बोलाची कढी, बोलाचा भात, वडेट्टीवारांचा घणाघात. मंत्रालयात प्रवेशासाठी FRS तंत्रज्ञानाचा आजपासून वापर. मंत्रालयाच्या गेटवरती अनेक कर्मचाऱ्यांचे फेस ID मॅच न झाल्यामुळे मोठा गोंधळ. पास काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा. भरत गोगावलेंनी सांगितलेली 2 दिवसांची मुदत संपली तरी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेना. 1 फेब्रुवारीनंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल अशी गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला का जात नाहीत? संजय राऊतांचा सवाल. वर्षा बंगला नव्याने बांधण्याचा विचार सुरू असल्याची राऊतांची माहिती. राष्ट्रवादीच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचं काम केलं नाही. रामदास कदमांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप. तटकरेंच्या गावांमध्ये योगेश कदमांना मतं मिळाली नाहीत, कदमांचा आरोप. सुनील तटकरेंकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याची रामदास कदम यांची माहिती. तर रामदास कदमांनी पत्र दिल्यास त्यांच्या पत्राची दखल घेईन, तटकरेंचं वक्तव्य. पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी. पृथ्वीराज मोहोळकडनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव. महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ. उपांत्य फेरीमध्ये पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली. मी पाठ टेकली नाही तरीही पराभूतचा निर्णय देण्यात आला, शिवराज राक्षेचा दावा. पंचांसोबत हुज्जत घालणं. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेला भोवलं. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित. दाद मागायला गेल्यावर प्रतिसाद न देता शिवीगाळ झाल्याने सगळा प्रकार घडला. शिवराज राक्षेची ABP माझाला माहिती. झालेल्या अन्यायाबाबत न्यायालयामध्ये दाद मागणार, राक्षेची माहिती. शिवराज राक्षेवरील कारवाईनंतर राक्षे कुटुंबियांकडून संताप व्यक्त. शिवराजचं निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करण्याची शिवराजच्या आईची मागणी. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये मॅच फिक्सिंग होतं, शिवराजच्या वहिनीचा आरोप. पैलवान राक्षेने केलेलं वर्तन अत्यंत चुकीचं, कोल्हापूरचे वस्ताद विश्वास हारुगलेंचं मत. पैलवानांनी खेळाडू वृत्ती दाखवावी असंही त्यांचं मत. शिर्डीमध्ये चाकू हल्ल्याच्या 3 घटनांमध्ये दोघांची हत्या. हल्ला झालेल्या तिघात 2 साई संस्थांचे कर्मचारी. 3 घटनांमध्ये हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट. पहाटे ड्युटीला जात असताना अज्ञातांकडून चाकू हल्ला.
मोफत अन्नछत्र मोफत शिर्डी करून ठेवली आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. सुजय विखेंची शिर्डीतल्या दुहेरी हत्याकांडावरती प्रतिक्रिया. तर आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील, विखेंचं आश्वासन. शिर्डीत दुहेरी हत्याकांड प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू. बीट मार्शलकडनं पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मारहाण. कोल्हापूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. बारमधल्या ग्राहकांमध्ये झालेला वाद याच अधिकाऱ्यानं मिटवला होता. नंदुरबारच्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या वादातनं एकाचा मृत्यू. सुमेरसिंग जबरसिंग या 24 वर्षीय जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. कथित एमपीएससी पेपर विक्री प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक. एमपीएससीचे पेपर 40 लाख रुपयांना देतो असे विद्यार्थ्यांना कॉल्स. अभिनेता आलोकनाथ, श्रेयस तळपदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा. LUCC कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 45 जणांकडनं 9 कोटींहून अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप. बाळाच्या पोटात बाळ असलेल्या महिलेची प्रसूती. महिला आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.